कोकणातला शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचं खास वैशिष्ट्य। एका दिवसासाठी का होईना ग्रामदेवतेची पालखी वाजत गाजत गावात प्रत्येकाच्या दारात येते आणि घराच्या अंगणात नाचवली जाते। ही पालखी कुणी उचलायची आणि कुणी नाचवायची, इथपासून पूजेचा मान कोणाचा। लांजा तालुक्यातल्या कुर्णे गावात ग्रामस्थांनी यंदा गुरवांच्या 16 घरांमध्ये पालखी नेलीच नाही आणि त्यावरून संघर्षाला सुरुवात झाली। आम्ही गुरव ह्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे आम्ही या गावाचे देवाचे पुजारी आहोत। त्याप्रमाणे घरी आल्यानंतर सुद्धा पूजा आमचा करण्याचा जो हक्क आहे आणि तो हक्क आज गाव आम्हाला पायाखाली तुडवून प्रशासन ही त्या पद्धतीने गावाला निर्णय देऊन गावाला प्रोटेक्शन देते। आम्ही साहेब याच्यावर काय निर्णय घ्यायचा? आमचं म्हणणं म्हणजे आम्हाला मालकाला पूजा करायला द्यायची आणि आम्ही वटी भरणार, एवढंच आमची मागणी आहे। दुसरी आम्हाला काही नको। ग्रामदेवतेची पालखी घरी आल्यानंतर तिची पूजा घरच्या यजमानानं करावी की गावाच्या गुरवानं, इतक्या क्षुल्लक कारणावरून हा वाद सुरू झाला। आम्हीच पूजा करणार अशी भूमिका या 16 घरांनी घेतल्यानं गावानं त्यांना बहिष्कृत केलं। विशेष म्हणजे ज्या 16 घरांमध्ये गावानं पालखी नेली नाही त्यात एक घर गावच्या सरपंचाचं होतं। त्यांचं सरपंचपद टिकू नये म्हणून गावानं ग्रामपंचायतीच्या उर्वरित सदस्यांना राजीनामा द्यायला लावला। त्यामुळे आता गावची ग्रामपंचायतच बरखास्त होणार आहे। गावातील लोकांनी, ज्या विचारवंत लोक आहेत त्यांनी हा असा निर्णय पक्का केला की जो गावाला विचारित नाही, देवाला विचारित नाहीये असा माणूस सरपंच पदावर तरी, आमच्या गावच्या सरपंच पदावर तरी शोभादायक वाटतो का? आणि त्यामुळे सर्व लोकांनी पेटून उठून राजीनामे दिले आणि ग्रामपंचायत बरखास्त होण्याची शिफारस केली। शिमगोत्सवापूर्वी हा वाद लांजा तहसीलदारांकडेही नेण्यात आला, मात्र त्यांनी कोणतीही ठाम भूमिका न घेतल्यानं गावातला वाद चिघळला। कोकणातल्या अनेक गावांमध्ये असे वाद सुरू आहेत, मात्र शिमगोत्सवाच्या वादातून लोकशाहीलाच वेठीला धरण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळतोय। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लांजा, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।